मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन विकास समितीच्या वतीनं पदग्रहण समारंभात आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनपर भाषणात बोलताना जिल्हा सरकारी वकील श्री प्रदीप सिंह राजपूत म्हणाले की मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समिती सोलापुरात नक्कीच परिवर्तन घडवेल। मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीनं समितीच्या नूतन पदाधिकारी पदग्रहण समारंभ जिल्हा सरकारी वकील माननीय प्रदीप सिंह राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली व ब्रह्मदेव माने बँकेचे संचालक व रोटरी क्लबचे जोळे सोलापूर माजी अध्यक्ष सचिन चौधरी सर, ॲडव्होकेट मंगेश श्रीखंडे, पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार, योगा श्रीराम मिशन संस्थेचे दीपक कोंडा, ॲडव्होकेट मुनीनाथ कारंपुरी, मी सोलापूर माझे सोलापूर समितीचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत पद्मशाली चौक येथील कामगार सेना कार्यालयात आयोजित करण्यात आले। प्रारंभी उपस्थित मान्यवर व बंधू भगिनींचे कारंपुरी महाराज यांनी स्वागत केले। सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते भारत मातेचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले। उपस्थित सर्व मान्यवरांची विष्णू कारंपुरी महाराज, अतुल कोटा, विठ्ठल कोराडकर, प्रसाद जगताप, श्रीशैल वाघमोडे सर, राजू शिंदे सर, विश्वनाथ राठोड साहेब, गुरुनाथ कोळी, श्रीनिवास बोगा यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। त्यानंतर नूतन पदाधिकारी म्हणून समितीचे आधारस्तंभ माननीय चंद्रकांत मिठ्ठापल्ली पुणे, उपाध्यक्ष विश्वनाथ राठोड, उपाध्यक्ष अतुल कोटा, महिला सुरक्षा विभाग सौ पद्मावती गुंडला, शिक्षण विभाग श्रीशैल वाघमोडे सर, प्रसिद्धी प्रमुख प्रसाद जगताप, कार्यकारी सदस्य रेखा आडकी, सहसचिव श्री मनीष कोमटी, रेल्वे विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी उपाध्यक्ष राजू शिंदे, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण, कार्यकारिणी सदस्य MSCB सेवानिवृत्त अधिकारी हाजी JM शिकलकर, कार्यकारिणी सदस्य आदींची निवड करून श्री प्रदीप सिंह राजपूत साहेब व सचिन चौधरी सर, ॲडव्होकेट मंगेश श्रीखंडे, ॲडव्होकेट मुनीनाथ कारंपुरी, यशवंत पवार आदी मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले। त्यानंतर संस्थापक विष्णू कारंपुरी महाराज यांनी प्रस्तावना करताना समितीचे उद्देश आणि कामकाजाची पूर्ण माहिती दिली। मला वाटत होतं की आता बघा माझ्यासोबत इंटरनॅशनल लेवलवरती इंजिनियर काम करतात, DYSP काम करतात, भगिनी काम करते, युवक काम करतात, सर काम करतात, म्हणजे शिकलेले प्राध्यापक आहेत ते काम करतात आणि वकील मंडळ तर माझ्यासोबत आहेच। माझ्या मुलाच्या चेंबरच्या कामकाजामध्ये मी आहे, माझं त्याचं वडील आहे म्हणून लवकर चेंबर नावावर केलं असंही मला माहित आहे, कारण का हे माणूस गडबडीच आहे मुलगा यायला। आता चेंबर नावावर म्हणजे 6 महिने जाते, 6 दिवसात करून टाकले, एवढं माझं प्रेम आहे लोकांचं। कोणी म्हणून वकील साहेबांनी आणि आम्ही रजिस्ट्रेशनसाठी का दाखवलं की चांगले लोक आपण शोधून अभ्यास करण्यासाठी लोक रजिस्ट्रेशन करू आणि या बाबतीमध्ये सोलापूरमध्ये एक इतिहास घडवून आपल्या आशीर्वादासाठी व्यवसाय ठिकाणी विश्वास देतो। जे मला पाहिजे होतं ते खरोखरच करण्यात मला त्या अशा प्रकारची भावना मला त्या ठिकाणी म्हणजे आनंद असतो माझ्या डोळ्यात येत आहे। मला वाटत होतं की आता बघा माझ्यासोबत इंटरनॅशनल लेवलवरती इंजिनियर काम करतात, DYSP काम करतात, भगिनी काम करते, युवक काम करतात, सर काम करतात, म्हणजे शिकलेले प्राध्यापक आहेत ते काम करतात आणि वकील मंडळ तर माझ्यासोबत आहेच। माझ्या मुलाच्या चेंबरच्या कामकाजामध्ये मी आहे, माझं त्याचं वडील आहे म्हणून लवकर चेंबर नावावर केलं। आपल्या अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना श्री राजपूत साहेब यांनी सोलापूरची झालेली दयनीय अवस्था पाहता सामाजिक संघटनांची अत्यंत गरज आहे। मी सोलापूर माझे सोलापूर समितीने कमतरता पूर्ण करेल व सोलापूरचे परिवर्तन घडविण्यामध्ये यश मिळवेल असा विश्वास व्यक्त केला। हे या ठिकाणी चांगलं उदाहरण महाराजांनी घालून दिलेलं आहे। आज या संघटनेचं एक छोटंसं रोपटं या ठिकाणी स्थापन झालेलं जरी असलं तरी मला माहिती आहे की याची व्याप्ती अल्पावधीतच देशभरामध्ये होणार आणि सोलापूर हे उदाहरण असेल देशासमोर। आज मी सोलापूर माझं सोलापूर असं झालं तर उद्या पुण्यामध्ये सुद्धा मी पुणे आणि माझं पुणे असं होईल। शेजारचा धाराशिव जिल्हा आहे, मी धाराशिव आणि माझं धाराशिव असं निश्चितच होणार आहे। मी आज या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो, कारण या संस्थेचा संस्थापकच एवढ्या ताकदीचा आहे आणि असं सगळं संपूर्ण शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये, देशातील सगळं वातावरण निर्माण होईल आणि जसं अण्णा हजारेंनी माहितीचा अधिकाराचा कायदा सुरुवातीला महाराष्ट्रात आणला आणि नंतर तो देशभर लागू झाला
तसं आज जरी महाराजांनी ही संस्था सोलापूरसाठी स्थापन केलेली असेल तर उद्या या संस्थेचं कार्य हे लवकरच देशभरामध्ये होईल आणि त्याचं नेतृत्व महाराजांना करायला मिळेल. तर मी मनापासून या ठिकाणी संस्थेला शुभेच्छा देतो. अजून या पत्रकावर जर बघितलं तर रजिस्ट्रेशन झालेलं दिसत नाहीये. तर कायद्यानं संस्थेची नोंदणी आवश्यक असते, तर त्याची नोंदणी तुम्ही रितसर करून घ्यावी. कारण चांगलं काम करत असताना कुठं तर कायद्यामध्ये अडकवून काम कसं बंद पाडता येईल याचा विचार करणारे लोक होते. सदर समारंभात सचिन चौधरी सर, प्राध्यापक श्रीशैल वाघमोडे सर, यशवंत पवार आदींनी आपले विचार व्यक्त केले. तारापुरी महाराज यांनी ही संकल्पना अस्तित्वात आणलेली आहे. गेल्या महिन्याभरापासून त्यांच्या या संकल्पनेसाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केलेले आहेत. खरं तर महाराजांचा संघर्ष बघितला तर कायम चळवळीचा आहे, कायम लढलेले महाराज आहेत. एक शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत प्रचंड कामं केलेली आहेत, जनसामान्यांची चांगल्या पद्धतीने त्यांची नाळ जुळलेली आहे. पण त्यांना काही विचार पटले नसतील किंवा स्वतः काहीतरी वेगळं करावं असा विचार त्यांच्या मनात आल्यामुळं त्यांनी एक वेगळा मार्ग या ठिकाणी निवडलेला आहे. खरं तर असं प्रत्येकाच्या मनात मार्ग वेगळे यायला निश्चित गरजेचं आहे. त्याच पाऊलवाटेवरून जाण्यापेक्षा आपण काहीतरी नवीन करणं आणि आपल्या सोलापूरसाठी करणं हे अत्यंत गरजेचं असं मला वाटतं. सन्माननीय सूत्रसंचालकांनी महाराजांनी त्यांच्या प्रास्ताविकात सगळं हे नमूद केलेलं आहे की बाबा मला काय वेगळं करावं असं वाटतं आणि कशा पद्धतीने त्यांनी वेगळी पाऊलवाट निवडलेली आहे. तर निश्चित प्रत्येकाला अडचणी खूप आहेत. शैक्षणिक असतील, सामाजिक असतील, आर्थिक अडचणी असतील. महाराजांनी तर किती झोपडपट्टी आहेत याचा देखील आकडा सांगितला. म्हणजे त्यांनी गेल्या महिन्यात त्यांचा काहीतरी निर्णय घेऊन त्यात चांगल्या पद्धतीने सर्वसामान्यांची मदत कशी होईल असा त्यांचा निश्चित स्वभाव आहे. फेसबुकच्या माध्यमातून पाहतो असे आपले सोलापूरचे लाडके सरकारी वकील श्री रजपूत सर, आमचे मार्गदर्शक श्री श्रीखंडे सर, लीगल ऍडवायझर, बाकीचे बरेच आदरणीय व्यासपीठ व समोर बसलेल्या सर्व जे काही आमच्यावरती प्रेम करणारे उपस्थित असलेले श्रोतेगण या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या सर्वांचं या छोटेखानी मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. खरं तर मी सोलापूर व माझे सोलापूर या समितीची स्थापना करण्याचा मुख्य उद्देश महाराजांनी त्यांच्या भाषणामध्ये प्रस्तावनेमध्ये सांगितलेला आहे की बऱ्याच वर्ष सुरू असलेला एक प्रवास सोडून ज्या वेळेला नवीन प्रवास सुरू केला तर त्या प्रवासामध्ये ध्येय कोणतं पाहिजे, हे ध्येय पाहिजे की आपल्याला सोलापूरचा विकास करायचा आहे. पदग्रहण समारंभात सोहेल शेख, गणेश बोड्डू, गुरुनाथ कोळी, जायता शेख, बीडी कामगार महिला, लक्ष्मीबाई इप्पा, अनिता संचू, माधवी गौडा, पद्मा मॅकल, गोवर्धन मुदगल, प्रभाकर मुनक्याल, श्रीनिवास बोगा, पप्पू शेख, प्रशांत जक्का, रौफ नाकेदार, करीम शेख, फिरोज दालियार यांच्यासह नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब निळ यांनी केले तर आभार प्रदर्शन विठ्ठल कोऱ्हाडकर यांनी केले.